नमस्कार। आज आमच्या विद्यालयात म्हणजेच कोयसो केव्ही कन्या विद्यालय पनवेल येथे सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन कार्यरत करण्यात आले, म्हणजेच त्याचे इन्स्टॉलेशन करण्यात आले, जेणेकरून इमर्जन्सीमध्ये विद्यार्थिनींना मासिक पाळीमध्ये पॅड हवे असतील तर 5 रुपयाचा कॉईन टाकून ते या मशीनमधून सॅनिटरी पॅड घेऊ शकतात। त्याची माहिती सांगत आहेत आमच्या विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सौ आंधळे मॅडम। तर यामध्ये तुम्हाला हे 3 बटन्स दिसतील आणि इथे खण दिसेल। तर यामध्ये तुम्हाला 5 रुपयाचा कॉईन टाकायचा आहे, हे बटन प्रेस करायचं आहे आणि मधलं बटन प्रेस करायचं आहे। मधलं बटन प्रेस केल्यानंतर हे बटन प्रेस केल्यानंतर त्याच्यामध्ये कॉईन टाकायचा आहे आणि बघा आवाज आला आणि इथे तुम्हाला प्लीज वेट येतं आणि त्याबरोबर हा सॅनिटरी नॅपकिनचा एक पॅड मिळतो। जर चुकून 2 आले तर एक पॅड तुम्ही तिथेच ठेवायचा आणि एकच पॅड विद्यार्थिनींनी घेऊन जायचं असेल। हे मशीन फक्त इमर्जन्सी पर्पजसाठी आहे, त्यामुळे अगदीच गरज असेल तरच विद्यार्थिनींनी इथनं सॅनिटरी नॅपकिनचा पॅड घ्यायचा आहे आणि तो फक्त 5 रुपयाला आहे। आपल्या शाळेला हा सॅनिटरी नॅपकिन पॅडचा बॉक्स मिळालेला आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता की सॅनिटरी नॅपकिन ठेवलेले आहे। इथे तुम्हाला 5 रुपयाचा कॉईन या खणात टाकायचा आहे आणि इथे 3 बटणं दिसतील, त्यापैकी हे मधलं बटन तुम्हाला दाबायचं आणि हे मधलं बटन टाकून हा कॉईन टाकला तर हे बघा डायरेक्ट केलं तर कॉईन तसाच बाहेर येईल, पण हे प्रेस करून हे बटन दाबलं की पुन्हा हा कॉईन याच्यामध्ये टाकायचा। आवाज आला बघा तुम्हाला आणि इथे अमाऊंट सुद्धा दिसतंय, रेटिंग सांगितलेलं आहे आणि तुम्हाला इथे सॅनिटरी नॅपकिनचा पॅड मिळालेला आहे। तर सर्व विद्यार्थिनींनी अशाच प्रकारे तुमच्यासाठी जर इमर्जन्सीमध्ये लागणारा पॅड असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता। धन्यवाद। आमच्या विद्यालयातील विद्यार्थिनी स्वतः हे सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन यूज करून बघत आहेत। सॅनिटरी पॅड यूज केल्यानंतर डिस्ट्रॉय कसा करायचा हे देखील विद्यार्थिनी या 2 विद्यार्थिनींनी मशीनमध्ये सॅनिटायझर पॅड लावण्याचं काम केलेलं आहे। आपण वापरलेला विस्कर ह्याच्यात टाकायचा आहे, बटन चालू करायचे, आपल्याला फक्त एवढंच काम करायचे। तर अशा पद्धतीने मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅडचा उपयोग करावा व स्वच्छता राखावी आणि सर्व विद्यार्थिनींनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, मग ती शाळा असो किंवा घर असो। सॅनिटरी पॅडचा वापर केल्यानंतर त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी। आता सरकारने प्रत्येक शाळेमध्ये हे वेंडिंग मशीन आणि डिस्ट्रॉय मशीन दिलेलं आहे। विद्यार्थिनींनी शाळेमध्ये मासिक पाळी आल्यानंतर स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, इमर्जन्सीमध्ये या मशीनचा वापर करावा। सॅनिटरी पॅड वापर केल्यानंतर टॉयलेटमध्ये किंवा इतरत्र फेकू नये, त्याने विविध आजार येतात आणि विद्यार्थिनींनी स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिकलं पाहिजे। हायजीन टिकवणं आपल्याच हातात आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थिनींपर्यंत शेअर करा। हा एक जनजागृती पसरवणारा व्हिडिओ आहे। धन्यवाद।